नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी जान्हवी गिरी. वेलकम बॅक टू माय चॅनल जान्हवी गिरी ऑफिशियल. हे बघा, जय आज टकलू झालेला आहे आणि आम्ही आज चाललोय मामाकडे. मला माहिती आहे मागचे माझे तिन्ही पण व्लॉग जे आहेत ते आमच्या गावाकडचेच आहेत. तर मला तसा टाइम भेटत नाही, त्याच्यामुळे मी डेली व्लॉगिंग करू शकत नाही. तर मी जेव्हा बाहेर जात असेल, अफसोस चुप रहना भाई, बंद करना, तेरा बकवास बंद कर अभी. होते की मला डेली व्लॉगिंगचा टाइम भेटत नाही, त्याच्यामुळे मी जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा मी व्लॉगिंग करत असते. तर आम्ही निघतोय आता. चल ना टाकलू. हॅलो, पहिल्यांदा करतो एवढा लांबचा प्रवास. आम्ही चिखलीला थांबलेलो आहे. आई आणि पप्पा डोसा खात आहेत, जय पण डोसा खातोय आणि मी रगडा घेतलेला आहे कारण मला डोसा जास्त आवडत नाही. मेरे दिल में आ रही है, मेरे दिल में आ रही है. बाबा आम्ही येण्याची खूप वाट बघतात. The next morning. हे इथं प्रथम दादा अभ्यास करतोय आणि जय आणि प्रणील चहा पिता पिता तारक मेहता का उलटा चष्मा बघताय. हाय माझा फेवरेट एरिया, कारण आम्ही जेव्हा मामाच्या घरी येतो तेव्हा मी सगळे फोटो इथेच काढते. ह्या पहिले फक्त 2च माश्या होत्या, आता त्या माशांचे खूप मोठे पिल्ले झालेले आहेत. त्यांना त्रास नाही होत का डोळ्याला वरून? हे मोठे आहेत, हे छोटे आहेत, हे त्याच्यापेक्षा छोटे आहेत आणि हे सगळ्यात छोटे नाही. ऍक्च्युली हे सगळ्यात छोटे आहेत. हे इथे मोठी आई पूजा करताय. याच्यातलं पाणी काढून त्याच्यात टाकणार आहे का? सगळे पिल्ले बाहेर काढ. अच्छा. आता प्रणील माशांचं पाणी बदलत आहे. अबा एक मेलं. कोणतं? हे बाय, एक दिवस लेट झाला, पिल्लू मेलं पाणी बदलायला. इतका अवघड आहे. टाइम टू टाइम. पटकन बाय. मग त्यांना रोज पाणी बदलावं लागतं ना? नाही, 5 दिवसात. अच्छा. याची पडीत नाही ते. लय अवघड ते काढणं. आम्ही प्रणीलला एक प्लॅन सांगितलेला आहे. बघू तो प्लॅन सक्सेस झाला तर बरं, नाही झाला तर पटकन पाण्यात सोड. हा, गेली बाहेर ती. हा, डन. इतक्या वेळेस आम्ही ट्राय करत होतो, प्रणीलच्या हातात त्या माश्या येतच नव्हत्या. तू किती हुशार माशी आहेस, किती गुड आहे. खूप सुंदर आहे ती आधी दिसायला, पण ते कॅमेरात दिसत नाहीये. देसी क्रिकेट फॉर रिअल. टाइमपास करू नको यार. खेळायचं तर खेळ, नाही तर जाय वापस. ये स्टंप, ये एक स्टंप छोटा काऊन है? उसने बॉल मारा है, वही लेके आएगा. तो बॉल तिकडे पडलाय. आता प्रथम दादा जे गेले आणायला. मला मावशीच्या लग्नाला जायचं होतं, त्यासाठी शेजारच्या दीदीने मला मेहंदी काढून दिली. त्याच्यानंतर आम्ही बघितला पुष्पा 1. हा काय टीव्ही आहे का काय? जय, हे बघ ते माशा पुढे चाललं. रात्री पाहिलं. माहिती काय रे ते? लाईट काय ते लाईटचा लॅम्प. अच्छा, ते हे काय ते मासे चालल्या ना पुढं. नाही मग माग पडतील. अरे मग हे चांगलं आहे, माशा खायला टाका आणि हे टाका. ते
फोन मध्ये जास्त असं स्लो वाटतंय, ओरिजिनली जास्त फास्ट आहे. पुन्हा एकदा मामानं केलं मामाचं स्पेशल पुलाव. आज आत्तूचा बर्थडे आहे, ते मी सकाळपासून ब्लॉगिंग नाही केली, पण मागच्या वर्षी पण आम्ही आत्तूच्या बर्थडेलाच आलो होतो. माझे शूज आता बाहेर मार्केटमध्ये गेली होती, ताईनं हे शूज आणलेले आहेत माझ्यासाठी. सगळे गाडीत चाललेत. हे पप्पा बसलेले, पप्पा चालवणार आहे, बाबा बसलेत आणि प्रणील, प्रथम दादा, मित्रांनो वॅगनर मध्ये एवढे जण ठुसून भरलेलो आहे. हे सगळे चाललेत आणि मी मामा सोबत जाणार आहे गाडीवर. ती समोर आमची वॅगनार. आता आम्ही आलो आत्तूचा बर्थडे सेलिब्रेट करायला. जेव्हा आपण चालायला शिकतो तेव्हा आपले बाबा आपल्याला पाऊल टाकायसाठी आधार देतात आणि जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा मुलांचं कर्तव्य असतं त्यांना आधार द्यायचं. आणि माझे मामा ते कर्तव्य व्यवस्थित पूर्ण करताय. यार बस करा ना. अरे तुझ्या जरा व्यवस्थित आहे ना. व्यवस्थित आहे. कांदा द्या का रे? कांदा तुला जाणू नो 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 नो, ये इधर को टकला बैठा है. अरे टकले का मित्र. गडबड झाली जरा. खराब होती साडी. पाणी पिऊन राहिले पायरे बरे कसे हक्काला सगळे. अरे 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 अरे. पहिल्या दिवशी आम्ही पुष्पा 1 बघितला आणि दुसऱ्या दिवशी पुष्पा 2. The next morning. आता आम्ही सगळे निघालोय मावशीच्या लग्नासाठी. 7 करोड. तुम्ही नॉर्मल चला. आता प्रथम दादा चाललाय त्याच्या एलनच्या क्लासेसला. बाय गाईज. बाय बाय. हे चालू झाला आता मावशीच्या हळदीचा कार्यक्रम. एकदम सिंपल पण छान दिसतेय ना मी. आता चालू आहे हळदीचा फोटोशूट. आणि सुनीता मावशींनी पार्लरचा कोर्स केला असल्यामुळे त्यांनी माझी हेअरस्टाईल घालून दिली. छान वाटते ना माझी हेअरस्टाईल. तिथे खूप गरमी होती त्यामुळे आम्ही ज्यूस पिला. आणि लग्न लागल्या लागल्या आम्ही बसलो जेवायला. देन आम्ही घरी जाताना शेगावला गेलो. आम्ही घरी गेल्यानंतर 2 दिवसांनी आम्ही पुन्हा निघलो एका लॉंग ट्रिपवर. आम्ही गेलो होतो चिखलदरा, पण मी त्याचे व्हिडिओज घेतले नाही.
चिखलदऱ्यावरून आम्ही गेलो अमरावतीला काका काकूला भेटायला आणि फायनली एवढी लॉंग ट्रिप करून आम्ही आलोय घरी. आम्ही घरी आल्या आल्या खूप जोरात वादळ आलेलं होतं. पण ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. थँक्स फॉर वॉचिंग.